भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय असा सवाल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे यांनी केला असून जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले। नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज काढण्याचे काम पोलीस प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करत हे निवेदन देण्यात आले। लोकसभा निवडणुका मे महिन्यात होणार असल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली, तेव्हा पोलीस प्रशासन आणि शासकीय व्यवस्था खासगी मालकी जागांमधील आणि मंदिर परिसरातील भगवे झेंडे काढण्याचा आग्रह करत आहेत। भगवा ध्वज हिंदू धर्माचे प्रतीक आहे आणि तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही। तसेच भारतीय संविधानानुसार धार्मिक आचरण करण्याचे अधिकार संविधानानेच भारतीयांना दिले आहेत। त्यात पूजापाठ, आरती, ध्वजपूजन या धार्मिक विधींचा समावेश आहे। आचारसंहिता लागू करताना हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत आणि भगव्या ध्वजावर पक्षाचे चिन्ह किंवा पक्षाचे नाव असल्यास ते काढण्याच्या सूचना द्याव्यात असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे आचारसंहितेमधून भगवा ध्वज वगळण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन आणि निवडणूक संस्थेस तशा सूचना द्याव्यात असे ठाणगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले। या निवेदनावर दिगंबर गेंट्याल, भरत शिंदे, रुपेश वाळके, अनिकेत शिंदे, दयाल पाटील, मनोज धोत्रे, विशाल भागवत या धर्मप्रेमी वारकर युवकांच्याही सह्या आहेत। जय श्रीराम। सध्या नगर शहरामध्ये ठिकठिकाणी प्रशासनाकडून आचारसंहितेच्या नावाखाली भगवे ध्वज घरावरील, मंदिरावरील काढले जात आहेत। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीनं निवेदन दिले आणि मागणी केली की भगव्या ध्वजाचा आणि आचारसंहितेचा संबंध काय। भगवा ध्वज हा हिंदू धर्माचा प्रतीक आहे। आम्ही भारतीय संविधानाचा मान राखतो, आदर करतो। त्याप्रमाणे आताच्या लोकसभेची निवडणुका आहेत मे मध्ये, त्याचं निमित्त करून हे जे काही प्रकार चालू आहेत ते शासनाने ताबडतोब थांबवावेत। मूलतः हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पण प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे आणि ठिकठिकाणी हे जे काही प्रकार घडतायत तर जिल्हाधिकारी आणि DSP साहेबांनी सूचना देऊन हा प्रकार जिल्हाभरात थांबवले जावेत अशी आमची जाहीर मागणी आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।